Hello students, in previous lecture you have studied about the cell division and types of cell division. Two types of cell division, which are those mitosis and meiosis. So you are studying about the mitosis. So yesterday we have seen that there are two steps of mitosis. Which are those? Yes, karyokinesis, that means nuclear division, and cytokinesis. ओके, सो आपण काल बघत होतो कॅरिओकायनेसिस ही फर्स्ट स्टेप मायटोसिसमधली. नाउ दॅट कॅरिओकायनेसिस अगेन इन्क्लूड्स 4 phases: prophase, metaphase, anaphase and telophase. So you have studied all those phases, also included interphase in that phases. काल आपण या phases मध्ये काय होतं किंवा क्रोमोझोम कसे डिवाइड होतात हे आपण काल पाहिलेलं आहे. So you can see in this diagram 5 phases are given actually, but in our textbook only 4 phases are included. Because interphase, that is not so important phase. Why? Because see, most of the life period cell spends in the interphase, so that is the normal phase. Okay, see here you can see after during the cell division in prophase. आपण काल बघितलं की प्रोफेजमध्ये काय होतं. इथे पहा क्रोमोझोम किंवा क्रोमॅटिड फायबर्स जे आहेत इंटरफेजमधले त्याचं कंडेन्सेशन होतं. ओके, आणि क्रोमोझोम स्वतःचेच सिस्टर क्रोमॅटिड डुप्लिकेट करतं. अँड दस ड्युरिंग द फेज ऑफ प्रोफेज क्रोमोझोम कंडेन्स्ड, सी न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस डिसअपियर्स. ओके, सेंट्रिओल इथे तुम्हाला दिसत आहेत, ते डुप्लिकेट झालेले आहेत. क्रोमोझोम बिकम थिक अँड शॉर्ट अँड दे कॅन विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स अंडर मायक्रोस्कोप. ओके, आता इथे क्रोमोझोम मायक्रोस्कोप खाली दिसतील एवढे थिक झालेले आहेत. त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिडला ते डुप्लिकेट करतात किंवा रेप्लिकेट करतात आणि सिस्टर क्रोमॅटिड सहित ते आपल्याला दिसू लागतात मायक्रोस्कोप खाली ड्युरिंग द प्रोफेज. येस, देन मेटाफेज. आता आपण काल बघितलं की मेटाफेजमध्ये काय होतं. न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर्स. सेंट्रिओल डुप्लिकेट झालेले आहेत. क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वॅटोरियल प्लेन ऑफ दी सेल. आता मेटाफेजमध्ये महत्त्वाचं स्टेप आहे की या स्टेपमध्ये तुम्हाला क्रोमोझोम्स हे पॅरलली अरेंज्ड झालेले दिसत आहेत एकमेकांना. ओके, आणि या प्रत्येक क्रोमोझोमचं हे जे सेंट्रोमियर आहे आणि अपोजिट पोलला गेलेले जे सेंट्रिओल आहेत या दरम्यान स्पिंडल फायबर्स, प्रोटीन्सपासून बनलेले हे स्पिंडल फायबर्स तुम्हाला दिसत आहेत. ओके, तर या ज्या स्पिंडल फायबर्स आहेत ते क्रोमोझोमचं सेंट्रोमियर आणि अपोजिट पोलला गेलेले दोन्ही सेंट्रिओल अटॅच करण्याचं काम करतात आणि अशा प्रकारची ही अरेंजमेंट आपल्याला मेटाफेजला दिसते. ओके, मेटाफेज नंतर थर्ड स्टेप म्हणजे ॲनाफेज. नाउ व्हॉट हॅपन्स ड्युरिंग ॲनाफेज? सी, इथे हे जे क्रोमोझोम आहेत ते त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड सहित आहेत आणि ह्या सिस्टर क्रोमॅटिडचे हे जे सेंट्रोमियर असतात ना हे एकमेकांना तिथे अटॅच असतात. सो वी कॅन सी द पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. सो ड्युरिंग ॲनाफेज व्हॉट हॅपन्स? सेंट्रोमियर्स ऑफ क्रोमोझोम स्प्लिट. म्हणजे ते जे सिस्टर क्रोमॅटिडचे जे सेंट्रोमियर दोन्ही एकमेकांना अटॅच होते ते सेपरेट होतात आणि ते जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत त्यामुळे सेपरेट होतात. सो ड्यू टू धीस सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेटेड फ्रॉम इच अदर. Those separated sister chromatid we can say them also as daughter chromosomes.
कारण त्यांना सेपरेट एक्झिस्टन्स मिळतं ना, सो दॅट्स वाय. अँड दोज डॉटर क्रोमोझोम्स आर पुल्ड अपार्ट फ्रॉम each other in the opposite direction and they reach to the opposite pole of the cell. इथे तुम्हाला दिसतंय की हे जे डॉटर क्रोमोझोम आहेत त्याचे 2 सेट तयार झालेले आहेत आणि प्रत्येकी एक एक सेट सेलच्या अपोजिट पोलला म्हणजे सेलच्या विरुद्ध टोकाला ओढले जातात, एकमेकांपासून दूर जातात. येस, कुणामुळे? बिकॉज ऑफ स्पिंडल फायबर्स. तर स्पिंडल फायबर्समुळे हे एकमेकांपासून अपोजिट पोलला ओढले जातात. अँड दस इन अ सेल वी कॅन सी 2 sets of daughter chromosome at the opposite pole of the cell. आणि अशा प्रकारे आपल्याला ॲनाफेजमध्ये सेलच्या अपोजिट पोलला प्रत्येकी एक एक क्रोमोझोमचा सेट तयार झालेला दिसतोय. ओके, तर अशा प्रकारे ॲनाफेज कंप्लीट होते आणि लास्ट या टीलोफेजला काय होतं? सी, दीज सेट्स ऑफ क्रोमोझोम रीच ॲट दी अपोजिट पोल्स ऑफ द सेल, राईट. अँड देन आफ्टरवर्ड्स अशा प्रकारे क्रोमोझोमचे 2 सेट तयार होतात. म्हणजेच इथे 2 न्यूक्लियस ॲक्च्युली तयार होण्याची प्रोसेस स्टार्ट होते. वेन दिस क्रोमोझोम रीच ॲट दी अपोजिट पोल्स ऑफ द सेल दे अगेन डिकंडेन्स अँड अगेन बिकम थिन, थ्रेड लाईक अँड इनव्हिजिबल. म्हणजे होतं काय की जेव्हा हे क्रोमोझोम अपोजिट पोलला पोचतात तेव्हा ते सुरुवातीला जे कंडेन्स झालेले होतात ना ते आता डिकंडेन्स व्हायला लागतात. म्हणजे काय की ते उलगडायला लागतात आणि असे इथे इंटरफेसमध्ये तुम्हाला दिसतात ना थ्रेड लाईक, त्यासारखेच ते परत थ्रेड लाईक दिसू लागतात ॲट दी अपोजिट पोल. त्यानंतर काय होतं? त्या क्रोमोझोम भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार व्हायला स्टार्ट होते. अराउंड दोज सेट्स ऑफ क्रोमोझोम न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म्स inside the nuclear membrane nucleolus formed, and in this way in the last phase of nuclear division, telophase, in a cell 2 daughter nuclei are formed here. बघा, अशा पद्धतीने बघा या ठिकाणी एका सेलमध्ये 2 न्यूक्लाय तयार झालेले तुम्हाला दिसतात. इन दिस वे nuclear division completes at during the end of telophase, that means karyokinesis complete. And when karyokinesis complete, what's the result? In a cell 2 daughter nuclei are formed, thus nuclear division completes. आता न्यूक्लिअर डिव्हिजन तर कंप्लीट झालं आहे. म्हणजे काय? एका न्यूक्लियसपासून 2 डॉटर न्यूक्लाय तयार झालेले आहेत. ओके, आता कंप्लीट सेल कधी सेपरेट होते? येस, वेन कॅरिओकायनेसिस कंप्लीट्स सायटोकायनेसिस बिगिन्स. म्हणजे जेव्हा सायटोकायनेसिस आता सुरू होणार आहे आणि तेव्हा मग सेल सेपरेट होते. नाऊ लेट्स सी सायटोकायनेसिस. ओके, सायटोकायनेसिस. व्हॉट हॅपन्स ड्युरिंग सायटोकायनेसिस? हिअर यू कॅन सी इन द फिगर दॅट 2 nuclei are formed here. इथे तुम्हाला दिसतंय की ही बघा एंड आहे टीलोफेज. या टीलोफेज कंप्लीट झाल्यानंतर स्टार्ट होतं ते म्हणजे सायटोकायनेसिस. आता इथे टीलोफेजमध्ये तुम्हाला दिसतंय की 2 न्यूक्लाय तयार झालेले आहेत एका सेलमध्ये. आणि पुढे काय होतं पाहूया. द सायटोप्लाझ्म डिवाइड्स अँड 2 डॉटर सेल्स आर फॉर्म्ड हिअर. सिंपल आहे ही प्रोसेस. या प्रोसेस दरम्यान काय होतं की सायटोप्लाझ्म जे इथे तुम्हाला दिसतं आहे, सायटोप्लाझ्म दॅट मीन्स वॉट? अ लिक्विडी जेल लाईक मटेरियल इनसाइड द सेल, अँड इन दॅट cytoplasmic material all the organelles along with nucleus are embedded in that cytoplasm. सायटोप्लाझ्म म्हणजे सेलमध्ये असणारं लिक्विडी मटेरियल की ज्यामध्ये सगळे सेल ऑर्गनल्स जे आहेत ते त्यामध्ये असतात. ओके, सो 2 न्यूक्लाय तयार झाल्यानंतर सायटोप्लाझ्म जे आहे ना ते डिव्हाइड होतं 2 पार्ट्समध्ये. आणि अशा प्रकारे लास्टला 2 डॉटर सेल्स सेपरेट होतात, तयार होतात. पण ते कशा सेपरेट होतात? इथे बघा, अ नॉच इज फॉर्म्ड ॲट द
equatorial plane of the cell. It deepens gradually and two cells are separated. आता इथे काय होतं, तुम्हाला इथे फिगरमध्ये दिसतंय पहा, ही जी सेल आहे त्याच्या मध्यभागी इथे तुम्हाला असा नॉच आलेला दिसतो. नॉच म्हणजे कॉन्स्ट्रिक्शन झालेलं तुम्हाला इथे दिसतंय, म्हणजे सेलच्या मध्ये तुम्हाला सेल कॉन्स्ट्रिक्ट म्हणजे आकुंचलेली तुम्हाला दिसते. करेक्ट, दॅट इज कॉल्ड नॉच. अ नॉच इज फॉर्म्ड ॲट द इक्वॅटोरियल प्लेन ऑफ द सेल. म्हणजे सेलच्या बरोबर मध्यभागी इथे तुम्हाला एक कॉन्स्ट्रिक्शन किंवा नॉच आलेला दिसतोय. तो जो नॉच आहे तो खोलवर जातो. इट डीपन्स ग्रॅज्युअली अँड देन two cells are separated. A notch is created at the equatorial plane of the cell. That notch deepens gradually and afterwards two cells are separated. तर अशा पद्धतीने बघा सायटोकायनेसिस कंप्लीट होतं आणि दोन सेलच अलॉंग विथ देअर न्यूक्लाय सेपरेट होतात. ओके, तर हे घडतं ॲनिमल सेलमध्ये. व्हॉट हॅपन ड्युरिंग प्लांट सेल, म्हणजे प्लांट सेलमध्ये तुम्हाला माहिती आहे प्लांट सेल्स हॅव सेल मेम्ब्रेन, आउटरमोस्ट कवरिंग, अँड अलॉंग विथ सेल मेम्ब्रेन देर इज अन एक्स्ट्रा कवरिंग टू दी प्लांट सेल दॅट इज कॉल्ड सेल वॉल. तर प्लांट सेलला अजून एक कवरिंग म्हणजे सेल वॉल असते. मग या ठिकाणी सायटोकायनेसिस प्लांट सेलमध्ये कसं होतं आहे ते बघूयात आपण. सो इन अ प्लांट सेल नॉच क्रिएट नाही होते, इथे आपण ॲनिमल सेलमध्ये बघतोय त्या पद्धतीने. इन्स्टेड ऑफ दॅट अ सेल प्लेट इज फॉर्म्ड एक्झॅक्टली अलॉंग द मिडलाईन ऑफ द सेल. म्हणजे काय की सेलच्या सेल मेम्ब्रेनवरती नॉच क्रिएट जसा ॲनिमल सेलमध्ये होतं त्याऐवजी एक सेल प्लेट तयार होते. कुठे? अलॉंग द मिडलाईन ऑफ द सेल, म्हणजे सेलचा जो मध्यभाग आहे तिथे अशी स्ट्रेट सेल प्लेट तयार होते आणि सायटोकायनेसिस कंप्लीट होतं आणि टू प्लांट सेल्स आर फॉर्म्ड. हियर यू कॅन सी इन द फिगर. इथे बघा प्लांट सेल आणि ॲनिमल सेल हे दोन्हीचंही तुम्हाला सायटोकायनेसिस दिसेल. हियर यू कॅन सी प्लांट सेल. इथे बघा प्लांट सेलमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे की हां इथे सेल प्लेट तयार झालेली आहे. हियर यू कॅन सी सेल प्लेट इज फॉर्म्ड अँड दस when cell plate is formed along the midline of the cell, these finally two cells get separated from each other in plant cells. आणि ॲनिमल सेलमध्ये इथे क्लिवेज फ्युरो म्हणजेच काय की नॉच क्रिएट होतं आणि टू सेल्स सेपरेट होतात इथे. अंडरस्टूड द डिफरन्स ऑफ सायटोकायनेसिस बिटवीन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. अँड इन दिस वे cytokinesis completes, and when cytokinesis is completed, finally two cells are formed here from one cell. आणि अशा प्रकारे मायटोसिस कंप्लीट होतं. अंडरस्टूड. नाउ लेट्स सी द फीचर्स ऑफ मायटोसिस. सो what are the features, why this is the important process, what are the importance of mitosis? Okay, see, a diploid cell gives rise to daughter diploid cells. आपण बघितलं की मायटोसिसमध्ये एका सेलचं डिव्हिजन होऊन दोन डॉटर सेल्स तयार झाल्या. पण इथे महत्त्वाचं इम्पॉर्टन्स असं आहे की एका डिप्लॉइड सेलपासून दोन ज्या नवीन सेल तयार होतात त्यासुद्धा डिप्लॉइडच असतात. दॅट मीन्स वॉट? यू नो दॅट see most of the common cells or bodily cells have two sets of chromosome. Okay, pairs of chromosomes are there. Okay, so त्यांच्यापासून जी डिप्लॉइड सेल तयार होणार आहे दोन, त्यांच्यामध्ये सुद्धा दोन सेट असतात क्रोमोझोम्सचे. अंडरस्टूड. सी whatever two diploid cells are formed from a diploid cell during the cell division, see those cells also have
2 sets of chromosome. That means during mitosis chromosomal number balances. म्हणजे काय की इथे सेल डिव्हिजन जरी झालं तरी क्रोमोझोमची संख्या कमी होत नाही, क्रोमोझोमची संख्या बॅलन्स राहते, मेंटेन राहते इन अ न्यू सेल. अंडरस्टूड? येस, क्रोमोझोम नंबर रिमेन सेम. सो दिस इज द फीचर ऑफ मायटोसिस. सी, इथे आपण मगाशी जसं बघितलं की क्रोमोझोमचे सेट सेपरेट होतात. इथे क्रोमोझोमचे सेट सेपरेट होऊन 2 न्यूक्लाय तयार झाले. ओके, पण इथे सेपरेट होताना जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. म्हणजे काय की एका सेलपासून जेव्हा 2 सेल तयार होतात तेव्हा त्यांच्यामध्ये जस्ट फक्त क्रोमोझोम स्प्लिट होतात. ओके, इथे जीन सिक्वेन्स जो आहे तो चेंज होत नाही. हेन्स नो जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स. इथे जेव्हा 2 सेल तयार होतात, दोज 2 डॉटर सेल्स आर आयडेंटिकल टू इच अदर. म्हणजे ज्या 2 सेल तयार होतात त्या जेनेटिकली एकमेकींना सिमिलर असतात, आयडेंटिकल असतात. का? कारण जेनेटिक रिकॉम्बिनेशन मायटोसिसमध्ये होत नाही. सो दोज 2 डॉटर cells are genetically similar to each other. See, this process is essential for growth and development, bodily development. Because of mitosis, growth and development takes place. Understood? See, this process helps in the asexual reproduction. Asexual reproduction जेव्हा होतं तेव्हा मायटोसिसमुळे खरं तर असेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येतं. नाव धिस प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन ऑकर्स बोथ इन सोमॅटिक सेल्स ॲज वेल ॲज जर्मिनल सेल्स. आता बघा, ही जी मायटोसिसची प्रोसेस आहे ती सोमॅटिक सेल्स म्हणजे साध्या ज्या बॉडीली सेल्स आहेत त्या, आणि जर्मिनल सेल्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल्स, जसं मी एक्सप्लेन केलं होतं, गॅमेट्स, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, यामध्ये सुद्धा मायटोसिस घडून येतं. नाउ धिस प्रोसेस ऑल्सो हेल्प्स इन द रिस्टोरेशन ऑफ इमॅशिएटेड बॉडी. रिस्टोरेशन ऑफ इमॅशिएटेड दॅट मीन्स वियर्ड पार्ट ऑफ द बॉडी. म्हणजे शरीराची किंवा वेगवेगळ्या ऑर्गनची, सेलची जी झीज होते ती भरून काढण्यासाठी मायटोसिस हेल्प करतं. ॲज वेल ॲज धिस प्रोसेस हेल्प्स इन वुंड हिलिंग. जखम भरून काढणे. ओके, जिथे आपल्याला जखम झाली आहे किंवा ब्लिडिंग होतं त्या ठिकाणचा जो पार्ट रप्चर होतो त्या ठिकाणी बघा कालांतराने नवीन सेल्स तयार होतात, स्किन तयार होते. सो ही जी प्रोसेस आहे ही मायटोसिसमुळेच घडून येते. ॲज वेल ॲज फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स. See, old cells get ruptured and new cells are formed. This process goes on continuously as long as living organisms existing or remain alive. तर ब्लड सेल्स तयार होणे, जखम भरून येणे किंवा शरीराची झीज भरून काढणे, ग्रोथ घडून येणे, डेव्हलपमेंट घडून येणे, असेक्शुअल रिप्रोडक्शन घडवून आणणे. ओके, सो या सगळ्या ज्या प्रोसेस आहे, ऑल दीज प्रोसेसेस आर फॅसिलिटेटेड ड्यू टू mitosis. So in this way I hope you would get understand the process of mitosis, karyokinesis and cytokinesis included in the mitosis, as well as we have studied about the features of mitosis. Now in the next lecture we will discuss about the next type of cell division, that is meiosis.